Welcome to all in Techie Talk channel. I am Parimal, your teacher, to giving a educational and technical knowledge in easy and simple way. Today I will share you a best book audio of You Can Win by Shiv Khera. All of you know the importance of this book, right? Today I read this book in Marathi language. मी हे बुक का सांगते, का वाचते? प्रथम कारण म्हणजे आय लव्ह टू टीच अँड आय वॉन्ट टू शेअर माय नॉलेज अँड स्किल्स टू एव्हरीवन. आय हॅव इंग्लिश व्हर्जन ऑफ दिस बुक, बट मला वाटले की मराठीतून आधी हे सर्वांपर्यंत पोचावावे. प्लीज हे बुक एकदा तरी वाचा किंवा ऐका. नक्कीच तुमच्या आयुष्यात एक निश्चित असा आमूलाग्र पॉझिटिव्ह बदल घडेल. हे बुक वाचून ठेवून देऊ नका. यात जसे रायटर सांगतोय तशी ॲक्शन करा. नक्कीच तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह असा बदल घडेल. हे तुमच्या फ्युचरसाठी नक्कीच उपयोगी असेल. तुमचा अनुभव कमेंटमधून शेअर करावा. सो मी हे बुक वाचण्यास सुरुवात करते. हे बुक सर्वांसाठी आहे. स्टुडंट्स, टीचर्स, वर्कर्स, हाऊसवाईफ, एम्प्लॉई. बुकचे टायटल आहे यू कॅन विन. या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद. यश तुमच्या हातात. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. उच्च यश प्राप्तीची जिद्द बाळगणाऱ्यांसाठी बहुमोल मार्गदर्शन. शिव खेरा. या बुकची थोडक्यात प्रस्तावना मी सांगते. यशस्वी होणं याचा अर्थ कधीही अपयश न मिळणं असा नसून अंतिम ध्येय गाठणं असा आहे. म्हणजे प्रत्येक लढाई जिंकणं असा नसून युद्ध जिंकणं असा आहे. बाय एडविन ब्लिस. आयुष्यात अक्षरशः भरकटत गेलेले लोक आपल्याला भेटतात. नशिबाने जे घडेल ते सर्व स्वीकारत राहतात. त्यातील काही चुकून माकून अपघाताने यशस्वी होतातही, परंतु बहुतेक जण वैफल्य आणि असमाधान यांनी आयुष्यभर ग्रासलेले असतात. हे पुस्तक अशा निराश व असमाधानी लोकांसाठी नाहीये. यश प्राप्तीसाठी लागणारा निर्धार तर त्यांच्या जवळ नसतोच, पण यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारा वेळ देण्याची आणि प्रयत्न करण्याची त्यांची तयारी नसते. हे पुस्तक तुमच्यासाठी आहे. तुम्ही हे पुस्तक वाचत आहात ही वस्तुस्थिती आहे. तुम्हाला तुमच्या आत्ताच्या आयुष्यापेक्षा अधिक समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्याची इच्छा आहे हे दर्शवते. समृद्ध आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यास तुम्हाला सक्षम करण्यासाठी हे पुस्तक आहे. तर हे पुस्तक कसं वाचावं? या पुस्तकातील विचार मनातून उतरवला पाहिजे. हे पुस्तक तुमच्या नोट्समध्ये लिहिलं पाहिजे. हे पुस्तक अतिशय शांतपणे, काळजीपूर्वक आणि एका वेळी एकच प्रकरण अशा पद्धतीने वाचलं पाहिजे. त्या प्रकरणातील सर्व संकल्पना नीटपणे समजल्याची खात्री झाल्याशिवाय पुढच्या प्रकरणाकडे जाऊ नका असं सांगावंसं वाटतंय. एखाद्या कार्यपुस्तिकेसारखा या पुस्तकाचा उपयोग करा. पानाच्या समासात तुमची टिपणं लिहा. जे शब्द, वाक्य किंवा उतारे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील ते अधोरेखित करा. एक एक प्रकरण वाचा आणि तुमचे सहकारी, जोडीदार किंवा जवळचे मित्र यांच्यासोबत चर्चा करा. तुमची बलस्थान आणि कच्चे दुवे माहीत असलेल्या व्यक्तींशी चर्चा केल्याने तुमच्या मनातील कल्पना स्पष्ट होत जातील आणि तुम्हाला नेमकी दिशा गवसेल. तर कृतीत कार्यक्रम सुरू करा. तर तुम्हाला काय साध्य करायचे आहे, ते कसे साध्य करता येईल असे तुम्हाला वाटते आणि ते साध्य करण्यासाठी किती काळ लागेल असे तुम्ही मानतात. हे पुस्तक वाचत असताना एक वही जवळ ठेवा. त्या वहीचे 3 भाग करा. तुमची ध्येय, ती गाठण्याचे तुमच्या योजनेतील टप्पे आणि यशस्वी होण्यासाठी आखलेल्या कार्यक्रमाचे तुमचं वेळापत्रक असे 3 भाग करून त्यात तुमचे विचार नोंदवत राहा. हे पुस्तक वाचून संपेल तेव्हा तुमची ही वही म्हणजे तुमच्या नव्या आयुष्याचा आणि उभारणीचा पायाभूत आराखडा म्हणून तुम्हाला उपयोगी ठरेल. या पुस्तकातील तत्व वैश्विक आहेत. ती कोणत्याही परिस्थितीला, संस्थेला किंवा देशाला लागू होतात. प्लेटोनी म्हटल्याप्रमाणे सत्य हे शाश्वत आहे. या पुस्तकाचे निवेदन प्रथम पुरुषी पुल्लिंगी केले आहे, पण आता पुस्तकातील तत्व ही स्त्री पुरुष दोघांनाही सारखीच लागू पडतात. बहुतेक लोक क्षमता आणि बुद्धिमत्ता याच्या अभावामुळे अयशस्वी होतात.
असे नाही, तर इच्छा, दिशा, समर्पण आणि शिस्त यांच्या अभावामुळे होतात. या गृहीतकावर ही तत्व आधारलेली आहे. हा पाठ चालू होतो एका गोष्टीपासून. एक फुगेवाला जत्रेमध्ये फुगे विकून उदरनिर्वाह करायचा. त्याच्याकडे लाल, निळे, पिवळे आणि हिरवे असे विविध रंगाचे फुगे असायचे. विक्री कमी होऊ लागली की एखादा फुगा तो सिलेंडरमधून हेलियम वायू भरून हवेत सोडायचा. उंच उंच जाणारा फुगा बघून मुले फुगे घेण्यासाठी गर्दी करत आणि मग त्यांचा धंदा परत सुरू होई. असं तो दिवसभर करत राहील. असंच एकदा फुगे विकताना फुगेवाल्याच्या लक्षात आलं की कोणीतरी आपलं जाकीट ओढतंय. त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे एक लहान मुलगा उभा होता. मुलानं त्याला विचारलं, काका, काळ्या रंगाचा फुगा हवेत सोडला तर तो सुद्धा उडेल का? मुलाच्या जिज्ञासेचं त्याला कौतुक वाटलं आणि मोठ्या प्रेमाने त्याने उत्तर दिलं, बाळ, फुगा रंगामुळे उडत नाही, तर त्याच्या आत जे काही आहे त्यामुळे तो हवेत उंच उंच जातो. हीच गोष्ट आपल्याला दैनंदिन आयुष्याला लागू पडते. आपल्या अंतरंगात जे काही असतं त्यामुळे आपण उंचीवर जातो. अंतरंगातील ही गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन, आपली मनोवृत्ती. काही विविध गोष्टी, विशिष्ट व्यक्ती, संस्था किंवा देश हेच अतिशय यशस्वी का झाले असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं म्हणजे हे काही फार मोठं रहस्य नाही. यशस्वी ठरलेल्या लोकांच्या विचार करण्याच्या आणि काम करण्याच्या पद्धती अधिक प्रभावी असतात. उपलब्ध मनुष्यबळ हीच सर्वाधिक महत्त्वाची साधन सामग्री आणि तिच्या साह्यानं कुठलंही काम प्रभावीपणे करता येतं, ही गोष्ट त्यांनी ओळखलेली असते. व्यक्ती, संस्था किंवा देश हे यशस्वी होतात ते तिथल्या माणसामुळे, त्यांच्या गुणवत्तेमुळे. जगभर हिंडून मोठमोठ्या व्यापारी संस्थातील अधिकाऱ्यांशी या विषयावर मी चर्चा केली आहे. मी त्यांना नेहमी एक प्रश्न विचारत असे. समजा तुम्हाला एखादी जादूची कांडी दिली तर उत्पादन क्षमता आणि नफा वाढून बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण व्हावे म्हणून तुम्ही जादूच्या कांडीकडे काय मागाल? सर्वांचं एकच उत्तर होतं, कर्मचाऱ्यांचा सकारात्मक दृष्टिकोन. काम करणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन विधायक असेल, त्यांच्या मनात काम करण्याची खरीखुरी इच्छा असेल, तर ते मिळून मिसळून आपापलं काम करतील. वायफाय खर्च, नासाडी टाळतील, कामाबद्दलची निष्ठा बाळगतील आणि एकूणच सर्व संस्थेत मनापासून काम करण्याचं वातावरण किंवा मानसिकता निर्माण होईल. हार्वर्ड विद्यापीठातील विल्यम जेम्स म्हणतात, आजच्या काळात माणसाला एक मोठं सत्य गवसलं आहे आणि ते म्हणजे आपल्या दृष्टिकोनात बदल करून आपले आयुष्य माणूस बदलू शकतो. कुठल्याही व्यवसायामध्ये सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट किंवा संपत्ती म्हणजे मनुष्यबळ होय. ही संपत्ती भांडवल किंवा यंत्रसामग्री याच्यापेक्षाही अधिक महत्त्वाची असते. दुर्दैवाने ही संपत्ती सर्वाधिक प्रमाणात तुच्छ किंवा निरुपयोगी ठरवली जाते. आपली माणसे हीच आपली खरी संपत्ती असते. कधी कधी याच्या अगदी विरुद्धही घडते. आपली माणसे हेच आपल्या सगळ्यात मोठे ओझे ठरते. गुणसंपन्नतेची कसोटी. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी द्यावी, आपले उत्पादन अधिकाधिक ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणती विक्री कौशल्ये आत्मसात करावीत, आपल्या कार्याचे सूत्रबद्ध नियोजन कसं करावं, अडचणीच्या प्रसंगांना कशा पद्धतीने सामोरं जावं, अशा निरनिराळ्या विषयावरची प्रशिक्षणे, शिबिरे अनेक ठिकाणी मी घेतली आहेत. या शिबिरांच्या प्रदीर्घ अनुभवानंतर माझं ठाम मत बनलं आहे की या शिबिरांचे यश प्रामुख्याने एकाच गोष्टीवर अवलंबून असते आणि ही गोष्ट म्हणजे गुणसंपत्तीच्या कसोटीवर उतरणाऱ्या व्यक्तींचा त्यात असणारा सहभाग. ही गुणसंपत्तीची कसोटी म्हणजे तरी काय? या कसोटीवर उतरणारे लोक नेमकी कोणते गुण बाळगून असतात? तर हे गुण म्हणजे चारित्र्य, प्रामाणिकपणा, नैतिक मूल्य, सकारात्मक दृष्टी. गैरसमज करून घेऊ नका. इतर सर्व कार्यक्रमही महत्त्वाचे असतात, पण त्यांचा पाया भक्कम असेल तरच हमखास यश मिळते. हा पाया म्हणजे गुणसंपत्तीच्या कसोटीवर उतरणारे लोक. उदाहरणार्थ, काही ग्राहक सेवा शिबिरात प्लीज, थँक्यू यासारख्या शब्दांची सुहासे वदनाने साखर पेरणी करण्यावर, हस्तांदोलन वगैरे शिष्टाचाराचा आवर्जून वापर या गोष्टीवर भर दिला जातो. पण खोटं स्मित कुठवर उपयोगी पडणारे? त्या व्यक्तींच्या मनामध्ये ग्राहकांविषयी मुळातच सेवाभाव नसेल तर तो किती वेळ स्मित करणार आहे? शिवाय असं खोटं वरवरचं स्मित लोक लगेच ओळखतात
आपलं वर्तन खरोखर प्रामाणिक असणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यांचं उथळ प्रदर्शन निरुपयोगी ठरतं. याचा अर्थ असा नाही की प्लीज, थँक्यू यासारखे सौजन्यदर्शक शब्द किंवा प्रसन्न स्मित हास्य अनावश्यक आहेत. या गोष्टी हव्यातच, पण अंतःकरणात खरा सेवाभाव असेल तर ह्या बाह्य गोष्टी आपोआपच येतात. त्या कृत्रिमपणे कराव्या लागत नाही. फ्रेंच तज्ज्ञ ब्लेज पास्कल यांच्याकडे एक माणूस आला आणि म्हणाला, तुमच्यासारखी बुद्धी मला मिळाली असती तर मी अधिक चांगला माणूस बनला असतो. त्यावर पास्कलने म्हटलं, तुम्ही प्रथम चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न करा, म्हणजे माझ्यासारखी बुद्धी तुम्हाला आपोआप लाभेल. कॅल्गरी टॉवर 190.8 मीटर उंचीचा आहे. त्याचं वजन 10,884 टन आहे. या वजनापैकी 60% म्हणजे 6,394 टन इतका भाग जमिनीत आहे. याचा अर्थ असा की इमारत जितकी मोठी असेल तितकाच तिचा पाया मजबूत असावा. मजबूत इमारतीसाठी मजबूत पाया हवा असतो. त्याप्रमाणे यशस्वी होण्यासाठी मजबूत पायाची नितांत आवश्यकता असते. हा पाया म्हणजे आपला दृष्टिकोन किंवा मनोवृत्ती होय. तुमच्या यशाला तुमचा दृष्टिकोन कारणीभूत असतो. हार्वर्ड विद्यापीठातील एका अभ्यासानंतर असा निष्कर्ष निघाला की एखाद्या व्यक्तीला नोकरी मिळते तेव्हा नोकरी मिळण्याचा त्याचा दृष्टिकोनाचा वाटा 85% असतो, तर त्याला त्याच्या विषयाची असणारी माहिती व त्याचे व्यक्तिमत्व याचा वाटा केवळ 15% असतो. आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्याच्या शिक्षणावर खर्च केली जाणारी संपूर्ण रक्कम ही केवळ माहिती आणि आकडेवारी शिकवण्यासाठीच खर्च केली जाते. प्रत्यक्ष नोकरी मिळण्यासाठी माहिती फक्त 15%च उपयुक्त ठरलेली असते. आपण जी चर्चा करणार आहोत ती या उरलेल्या 85% यशाबद्दलच आहे. इंग्रजी भाषेत ॲटिट्यूड म्हणजे दृष्टिकोन हा अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात, मग तो जीवनाचा वैयक्तिक भाग असो की व्यावसायिक, दृष्टिकोनाचे महत्त्व अनन्यसाधारण असते. कुणीही अधिकारी योग्य दृष्टिकोनाशिवाय चांगला अधिकारी बनू शकेल का? कोणीही विद्यार्थी योग्य दृष्टिकोनाशिवाय चांगला विद्यार्थी म्हणून घेण्यास पात्र ठरेल का? आई वडील, शिक्षक, विक्रेता, मालक आणि नोकर यापैकी कोणी योग्य दृष्टिकोनाशिवाय आपापले काम योग्य प्रकारे करू शकेल का? अर्थातच नाही. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी आपल्या यशाचा पाया म्हणजे आपला दृष्टिकोन. यश आणि निश्चित ध्येय प्राप्तीसाठी दृष्टिकोनाचे एवढे महत्त्व असेल तर साहजिकच आपला जीवनाचा दृष्टिकोन आपण तपासून बघायला हवा. ध्येय प्राप्तीमध्ये आपल्या दृष्टिकोनाचा काय प्रभाव पडतो याची चिकित्सा करायला हवी. एक गोष्ट सांगते, तुझं आहे तुझ्यापाशी. आफ्रिकेत एक सुखी आणि समाधानी शेतकरी राहत होता. तो सुखी होता कारण तो समाधानी होता, आणि तो समाधानी होता कारण तो सुखी होता. एकदा त्याच्याकडे विद्वान गृहस्थ आला. गप्पाच्या ओघात अस्सल हिऱ्यांचे सौंदर्याचे व सामर्थ्याचे वर्णन करताना तो म्हणाला, तुझ्याकडे अंगठ्याएवढ्या आकाराचा हिरा असेल तर तू एक शहर खरेदी करू शकशील. तुझ्याकडे मुठीचा आकाराचा हिरा असेल तू आपल्या देशाचा मालक बनशील. त्या रात्री शेतकऱ्याला झोपच लागली नाही. त्या माणसाने केलेलं हिऱ्याचं वर्णन त्याच्या कानामध्ये सारखं घुमत होतं. त्याच्या दुःखाचं मूळ त्याच्या असमाधानात होतं आणि असमाधानाचे कारण त्याच्या दुःखात होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपले संपूर्ण शेत विकून व घरातील लोकांची व्यवस्था लावून तो हिऱ्याच्या शोधात बाहेर पडला. संपूर्ण आफ्रिका खंड त्याने पालथं घातलं, पण त्याला काही हिरा मिळाला नाही. युरोप पालथा घातला तरी त्याचा हिऱ्याचा शोध लागला नाही. स्पेनमध्ये पोचला तेव्हा तो शारीरिक, आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला होता. याच मनस्थितीत त्याने बार्सिलोना नदीत उडी मारून आत्महत्या केली. इकडे त्याचं शेत विकत घेणारा तो माणूस आपल्या उंटाला पाणी पाजण्यासाठी शेतातून वाहणाऱ्या पाटाजवळ थांबला होता. पाटाच्या पलीकडच्या काठावर सूर्यप्रकाशात त्याला एक दगड चमकत असलेला दिसला. बैठकीच्या खोलीत शोभेसाठी तो दगड ठेवता येईल असा विचार करून त्याने तो दगड उचलला व बैठकीच्या खोलीत ठेवून दिला. त्याच दिवशी दुपारी योगायोगाने तो विद्वान गृहस्थ तिथे आला. त्या चमकणाऱ्या दगडाकडे बघून त्याने प्रश्न केला, हाफिज परत आला काय? शेताच्या नव्या मालकाने उत्तर दिले, नाही, पण आपण असा प्रश्न का विचारतात? तो विद्वान म्हणाला, तो समोरचा दगड म्हणजे हिरा आहे. मी पाहता क्षणीच ओळखलं. आणि नवीन मालक म्हणाला, कसं शक्य आहे? तो तर एक दगड आहे, मला पाटाजवळ सापडला. तिथे असे आणखी काहीतरी दगड सापडले आहेत.
पडलेले आहेत. त्या दोघांनी शेतात हिंडून आणखी दगड गोळा केले आणि त्या तपासणीसाठी पाठवून दिले. ते दगड नसून खरोखरच हिरे होते. त्या शेतजमिनीत खरोखरच सर्वत्र हिरे पसरल्याचे त्यांना आढळले. या कथेचं तात्पर्य काय? मला वाटतं या कथेतून आपण 5 गोष्टी शिकू शकतो. पहिलं म्हणजे आपला दृष्टिकोन योग्य असेल तर हिरे माणकांपेक्षा मौल्यवान गोष्टी म्हणजे आपल्या चांगल्या संधी आपापल्या पावलोपावली दिसू लागतात. फक्त अशा संधी बरोबर ओळखून आणि आवश्यक ती कृती करून त्या संधीचे सोने करता यायला हवे. सेकंड, आपल्यापेक्षा दुसऱ्याची परिस्थिती आपल्याला नेहमीच चांगली वाटत असते. तिसरे, आपल्याला दुसऱ्यांची स्थिती नेहमी चांगली वाटत असते तशी दुसऱ्यांनाही आपली स्थिती चांगली वाटत असते, हे लक्षात घ्या. चौथं, मिळालेली संधी ओळखता आली नाही तर त्या संधीकडे कटकट म्हणून पाहिलं जातं. पाचवं, एकदा आलेली संधी पुन्हा दुसऱ्यांदा दार ठोठवत नाही. येणारी दुसरी संधी चांगली किंवा वाईट असू शकते, पण ती पूर्वीसारखीच असेल असं नाही. म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं या गोष्टीला महत्त्व आहे. डेव्हिड आणि गोलियातची गोष्ट सांगते. तुम्हाला डेव्हिड आणि गोलियातची कथा माहीतच असेल. एक राक्षस होता. गावकऱ्यांना तो फार छळायचा. एकदा डेव्हिड आणि एक पोरगेलाचा मेंढपाळ त्या गावातल्या आपल्या नातलगांना भेटायला आला. त्याने विचारले, तुम्ही या राक्षसाशी लढत का नाही? भयग्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी उत्तर दिले, या महाप्रचंड राक्षसाचा वध कसं करणार? तो केवढा बलाढ्य आहे, दिसत नाही का तुला? तेव्हा डेव्हिड उत्तरला, या राक्षसाच्या प्रचंड आकारामुळे त्याचा वध करता येणार नाही असं मानणं बरोबर नाही. उलट त्याच्या प्रचंड आकारामुळे आपला नेम चुकण्याची अजिबात शक्यता नाही. पुढं काय घडलं ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. डेव्हिडने केवळ गोफणीच्या साह्याने राक्षसाला मारून टाकले. राक्षसरूपी संकट तेच, पण त्याच्याकडे पाहण्याचा डेव्हिडचा दृष्टिकोन वेगळा होता. माघार घेणाऱ्या सारख्या परिस्थितीला किंवा अडथळ्यांना आपण कसं पाहतो हे आपल्याला दृष्टिकोनावर अवलंबून असते. सकारात्मक विचार करणाऱ्याला अपयश म्हणजे यशाकडे नेणारी पायरी वाटते. तर नकारात्मक विचारमुळे हेच अपयश मार्गातला अडथळा बनते. चांगल्या नावाजलेल्या संस्थाची ओळख तेथील कर्मचाऱ्यांच्या पगारामुळे किंवा कार्यालयीन सोयीसुविधांवर होत नसते. ती ओळख कर्मचाऱ्यांमधील जाणीव, योग्य दृष्टिकोन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परस्पर संबंधावरून होत असते. कर्मचारी जेव्हा म्हणतात मी हे काम करू शकणार नाही, तेव्हा 2 अर्थ ध्वनित होतात. एक म्हणजे त्यांना काम कसे करावे याची माहिती नाही, अशा परिस्थितीत त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे असे म्हणावे लागेल. आणि दुसरं म्हणजे काम करण्याची त्यांची इच्छा नाही, तशी त्यांची मानसिकता नाही. मग हा प्रश्न दृष्टिकोनाचा बनतो, किंवा जर काम न करण्याचा त्यांनी निश्चय केला असेल तर तो तत्वाचा बनतो. साकल्याने विचार करण्याचा दृष्टिकोन. कोणत्याही प्रश्नाचा सर्व अंगाने विचार करण्याचा दृष्टिकोन मला स्वीकार्य वाटतो. माणूस म्हणजे केवळ एक हात किंवा पाय नसतो, तो एक पूर्ण मनुष्य असतो. हा संपूर्ण मनुष्य कामावर जातो आणि तो संपूर्ण मनुष्य घरी परत येतो. परिस्थितीचाही आपण सर्वांगीण विचार करायला हवा. आपण घरातल्या अडचणी आणि समस्या ऑफिसात किंवा ऑफिसातील समस्या घरी घेऊन जातो. खरे तर समस्याचे वास्तव्य आकलन व मूळ शोधण्यासाठी साकल्यानेच विचार करायला हवा. कौटुंबिक समस्या ऑफिसात नेल्या की मानसिक ताण वाढतो आणि कार्यक्षमता कमी होत जाते. ऑफिसमधील कामाच्या समस्या आणि सामाजिक समस्या यांचा परिणाम जीवनाच्या प्रत्येक अंगावर होतो. तुमची कौटुंबिक, व्यावसायिक, सार्वजनिक, सरकारी कोणतीही समस्या घ्या, तिचे तर्कसंगत विश्लेषण करा, सर्वकष विचार करा. समस्येचे मूळ आणि निराकरण करण्याचा मार्ग याचा तुम्हाला आपोआप बोध होईल. समस्या मग त्या वैयक्तिक, व्यावसायिक किंवा सामाजिक कुठल्याही असोत, त्यांचा आपल्या आयुष्यावर दुर्गामी परिणाम होतो, हेही तुमच्या लक्षात येईल. आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक. आपण विविध दृष्टिकोन घेऊन जन्माला येतो की वयाबरोबर आपल्याला दृष्टिकोन विकसित होत राहतो. आपला दृष्टिकोन निश्चित करणारे घटक कोणते? परिस्थितीमुळे जीवनाकडे नकारात्मक दृष्टिकोनातून आपण पाहत असू तर आपण त्यात बदल घडवून आणू शकतो का? आपल्या दृष्टिकोनाची जडणघडण मुख्यतः संस्कारक्षम वयात होते. मुख्यतः 3 घटकावर आपला दृष्टिकोन अवलंबून असतो. एक म्हणजे वातावरण, अनुभव आणि शिक्षण. आता त्यांचा सतत
स्वतंत्रपणे विचार करूया. वातावरण. आपल्या भोवतालचे वातावरण निर्माण करण्यास पुढील गोष्टी जबाबदार असतात. घर, सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव. शाळा, ऑफिस, प्रसार माध्यमे, सांस्कृतिक पार्श्वभूमी, धार्मिक पार्श्वभूमी, परंपरा आणि श्रद्धा, सामाजिक परिस्थिती, या साऱ्या गोष्टी एकत्र येऊन संस्कृती बनवतात. घर, ऑफिस, देश, प्रत्येकाची स्वतःची संस्कृती असते. एखाद्या दुकानात विक्रेता, व्यवस्थापक आणि मालक सर्वजणच आपल्या विनम्र वागणुकीने लक्ष वेधून घेतात. पण दुसऱ्या एखाद्या दुकानात वेगळा अनुभवही येतो. तेथील प्रत्येक जण मख्ख व उद्धट असतो. एखाद्या घरातील मुले, आई वडील आणि सर्वच माणसे सुस्वभावी असतात, मर्यादेशील आणि एकमेकांसाठी जीव टाकणारे असतात. तर काही घरात माणसे कुत्र्या मांजरासारखी सतत भांडत असतात. ज्या देशाचे शासन आणि राजकीय वातावरण सरळ मार्गी असते तेथील लोक देखील सामान्यतः प्रामाणिक, इतरांना मदत करणारे व न्यायप्रिय असतात. अर्थात याच्या विरुद्ध परिस्थिती देखील असू शकते. अप्रामाणिक आणि भ्रष्ट वातावरणात प्रामाणिक माणसाचा कोंडमारा होत असतो, तर प्रामाणिक समाजात अप्रामाणिक व्यक्तीला थारा मिळत नाही. दुसरं म्हणजे अनुभव. माणसे व घटना या विषयावरच्या अनुभवावर आपले वर्तन बदलते. एखाद्या व्यक्तीचा सकारात्मक अनुभव आला की आपण देखील त्याच्याकडे सकारात्मकरित्या पाहू लागतो. सकारात्मकरित्या पाहिले तर सकारात्मक अनुभव येतो. तिसरं, शिक्षण. इथे मला केवळ पुस्तकी शिक्षण अभिप्रेत नाही, तर औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही प्रकारचे शिक्षण अपेक्षित आहे. ज्ञानाचा उपयोग योजकतेने केल्यास त्याचे रूपांतर शहाणपणात होते आणि त्यातूनच यश पक्के होते. येथे शिक्षण ही संज्ञा व्यापक अर्थाने वापरली आहे. यात शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची असते. शिक्षक हा दीर्घकालीन परिणाम करू शकतो, त्याच्या दूरगामी परिणामाची आपण कल्पनाही करू शकत नाही. माहितीचा अफाट समुद्र आपल्याला सभोवताली पसरला आहे, परंतु ज्ञान आणि शहाणपण यासाठी मात्र आपण अस्वस्थलेले आहोत. शिक्षण हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन नव्हे, तर शिक्षणामुळे जीवन जगण्याची कला साध्य करता यायला हवी. सकारात्मक दृष्टिकोनाच्या माणसाची ओळख. केवळ रोगमुक्त असणे म्हणजे आरोग्य संपन्न असं नव्हे, त्याप्रमाणे आपल्या दृष्टिकोनात नकारात्मक नसणं याचा अर्थ तो सकारात्मक आहे असं नाही. सकारात्मक व्यक्तिमत्व काही ठळक गुणामुळे उठून दिसते. आस्था, आत्मविश्वास, चिकाटी, नम्रता ह्या त्यापैकी काही गुण होत. हे गुण असणारी माणसं स्वतः जबरदस्त आशावादी असतात. आपण यशस्वी होणारच या सकारात्मक भूमिकेतून ते नेहमी काम करत असतात. इतरांकडे ती आशावादी दृष्टीने पाहत असतात. सकारात्मक दृष्टिकोनाचा व्यक्ती म्हणजे अत्यंत उपयुक्त असे जणू बारामाही फळच. सर्वांनाच ते नेहमी हवेहवेसे वाटते. सकारात्मक दृष्टिकोनाचे फायदे. हे फायदे सहज लक्षात येण्यासारखे आहेत, पण त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. सकारात्मक दृष्टिकोनामुळे खालील फायदे होऊ शकतात. उत्पादकतेमध्ये वाढ. मिळून मिसळून काम करण्यास प्रोत्साहन मिळते. समस्याचे निराकरण होते. गुणवत्ता वाढते. सलोख्याचे खेळीमेळीचे वातावरण तयार होते. निष्ठा निर्माण होते. नफ्यात वाढ होते. मालक, कर्मचारी आणि गिरायक यांच्यातील संबंध सुधारण्याची प्रेरणा मिळते. मानसिक तणाव कमी होतो. व्यक्तीची सामाजिक जाणीव वाढते. सर्वांसाठी काम करण्याची प्रेरणा मिळते आणि त्यामुळे समाजाचा व देशाचा फायदा होतो. व्यक्तिमत्व प्रसन्न होण्यास मदत होते. नकारात्मक दृष्टिकोनाचे परिणाम. जीवन ही एक मूलतः अडथळ्याची शर्यत होय आणि त्यात नकारात्मक दृष्टिकोनाचे व्यक्ती स्वतःच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा ठरतात. नकारात्मक दृष्टिकोनाच्या व्यक्तींना आपली नोकरी, मैत्री, नातेसंबंध इतकंच काय वैवाहिक संबंध देखील टिकवणं जड जातं. नकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांना पुढील गोष्टींना तोंड द्यावं लागतं. कडवटपणा, नाराजी, निरुद्देश जीवन, अनारोग्य, स्वतःसाठी इतरांसाठीही मानसिक ताण. अशा व्यक्ती घरात आणि कामाच्या ठिकाणी नकारात्मक वातावरण निर्माण करतात आणि समाजासाठी लोढणे बनतात. त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन केवळ आजूबाजूच्या लोकांपुरता सीमित राहत नाही, तो भावी पिढीलाही नडतो. आपल्या नकारात्मक दृष्टिकोनाची जाणीव झाल्यावरही आपण सुधारणा का करत नाही? घडणारा कोणताही बदल चटकन न स्वीकारण्याची मनुष्याची मूळ प्रवृत्ती असते. बदल हा नेहमी अस्वस्थ करणारा असतो. बदलाचा परिणाम
सकारात्मक किंवा नकारात्मक कसाही असला तरी बदल हा तणावपूर्व असतो. म्हणजे असं की आपल्या नकारात्मक भूमिकेतच आपल्याला इतकी सुरक्षितता वाटत राहते की बदल जरी चांगल्यासाठी झाला तरी आपल्याला ते नको असते. आपण आपल्या नकारात्मक भूमिकेतच अडकून राहतो. चार्ल्स डिकन्सने एका कैद्याबद्दल लिहिले आहे. एका कैद्याला बरीच वर्ष अंधार कोठडीत ठेवलं होतं. शिक्षा संपल्यावर त्याला त्या अंधार कोठडीतून बाहेरच्या जगात उजेडात आणण्यात आलं. बाहेर आल्यावर तो माणूस सभोवताली पाहू लागला. या नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे तो इतका अस्वस्थ झाला, त्याने मला पुन्हा कोठडीत न्या, या उजेडाचा मला त्रास होतोय असे म्हटलं. स्वातंत्र्य आणि खुलं जग यापेक्षा त्याला कोठडी, साखळदंड आणि अंधार याचं बंदिस्त जग आणि अधिक सुरक्षित आणि सुखद वाटत होतं. सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करण्याचा मार्ग. आपल्या स्वभावाची व वृत्तीची जडणघडण होते. त्या संस्कारक्षम वयात सकारात्मक दृष्टिकोन अंगी बाणणे फार सोपे व हितकर असते. पण याचा अर्थ असा नव्हे की जाणून बुजून किंवा अजाणतेपणे आपला नकारात्मक दृष्टिकोन बनलेला असेल तर तो कधीच टाकून देता येत नाही. अशा दृष्टिकोनात बदल घडवून आणता येतो. अर्थात हा बदल घडवून आणणे सोपे नसते. सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करून टिकवण्यासाठी पुढील मार्गाचा अवलंब करावा लागतो. सकारात्मक दृष्टिकोनामागील तत्वाची जाणीव ठेवणे, सकारात्मक व्यक्ती बनण्याचा संकल्प करणे, या सर्व तत्वांचे पालन निष्ठापूर्वक व शिस्तबद्ध रीतीने करणे. एक जबाबदारी प्रौढ व्यक्ती म्हणून आपली जडणघडण होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी प्रभावी ठरतात? आपल्या भोवतालची परिस्थिती, आपले शिक्षण, आपला अनुभव याशिवाय आणखी कोणाला जबाबदार धरता येईल? खरे तर यासाठी आपण स्वतः जबाबदार असतो. जीवनात कधी ना कधी जबाबदारी स्वीकारावीच लागते. स्वतःला दोष देण्याऐवजी आपण अवतीभवतीच्या व्यक्ती आणि घटना यांना दोषी ठरवतो. सकाळी उठल्यावर आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्न मनानं सकारात्मक विचारानं करणं हे तर आपल्या हातात असतं. एक प्रौढ जबाबदारी व्यक्ती म्हणून आपले वर्तन आणि कृती यांची जबाबदारी आपण स्वीकारायला हवी. नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक आपल्या अपयशाचं खापर आपले आई वडील, शिक्षक, जीवनसाथी, अर्थव्यवस्था, शासन व्यवस्था आणि सर्व जग यांच्यावर फोडून मोकळे होतात. यासाठी भूतकाळाची जोखड फेकून दिली पाहिजे. आपण मुख्य प्रवाहात सामील झालं पाहिजे. आपल्या सर्व स्वप्नांना एकवटून पुढे गेलं पाहिजे. सत्य, प्रामाणिक आणि चांगल्या सकारात्मक गोष्टीचा ध्यास घेतला की आपला दृष्टिकोन आपोआप सकारात्मक बनत जाईल. सकारात्मक मनोवृत्ती निर्माण होऊन ती टिकावी असं वाटत असेल तर पुढील प्रमाणे पावलं टाकणं गरजेचं आहे. पहिलं पाऊल म्हणजे दृष्टिकोन बदला, सकारात्मकतेचा शोध घ्या. जीवनातील सकारात्मक गोष्टीचा शोध डोळसपणे घेतला पाहिजे. एखादी व्यक्ती किंवा घटना यामधील दोष, वैगुण्य पाहण्यापेक्षा त्यामधील गुणांचा शोध घ्यावा. नकारात्मक दृष्टिकोनामुळे केवळ चुका व दोष शोधण्याची सवय आपल्याला मनाला लागली असते. त्यामुळे चांगल्याकडे आपण पूर्ण दुर्लक्ष होतं. दोष शोधणाऱ्या व्यक्तीला अगदी स्वर्गात गेल्यावरही दोष आढळतील. आपल्यापैकी बहुतेकांना आपण ज्याचा शोध घेतो तेच सापडतं. मैत्री, सुख आणि सकारात्मकता याची कामना करणाऱ्यांना त्या सर्व गोष्टी प्राप्त होतात. उलट भांडकुदळ माणसाच्या नशिबी भांडणच लिहिलेले असते. नकारात्मक विचाराच्या माणसाच्या नशिबी उदासीन असते. मात्र एक इशारा द्यावासा वाटतो. सकारात्मकतेचा शोध म्हणजे दोषाकडे दुर्लक्ष करणं नव्हे. सोन्याचा शोध. अँड्र्यू कार्नेगी हा स्कॉटिश युवक अमेरिकेत आला. सुरुवातीला उदरनिर्वाहासाठी छोटी मोठी कामे करू लागला. एक दिवस तो अमेरिकेच्या सर्वात मोठ्या पोलादाच्या कारखान्याचा मालक बनला. त्याचा कामाचा व्याप एवढा वाढला की एक वेळी अनेक कोट्याधीश त्याच्याकडे काम करू लागले. कोणीतरी कार्नेगीला विचारलं, तुम्ही लोकांशी कशा प्रकारे संबंध ठेवतात? कार्नेगीने उत्तर दिलं, लोकांशी संबंध ठेवणे म्हणजे सोन्यासाठी खोदकाम करणे होय. 1 औंस सोने मिळवण्यासाठी कित्येक टन माती दूर करावी लागते. पण खोदकाम करताना तुम्ही मातीचा नव्हे तर सोन्याचा शोध घेत असतात. तुमचा दृष्टिकोन कसा असावा तर सोन्यासाठी खोदकाम करण्यासारखा असावा. तुम्ही जर लोकांमधील आणि परिस्थितीतील दोषच काढत ठरवलं तर तुम्हाला खूप दोष सापडतील. मग तुम्हीच ठरवा तुम्ही काय शोधणार आहात. अँड्र्यू कार्नेगीच्या उत्तरात फारच मोठा संदेश आहे.
प्रत्येक माणसामध्ये आणि परिस्थितीमध्ये काहीतरी सकारात्मक असतंच. पुष्कळ वेळा हे चांगलं, सकारात्मक असं जे असतं ते पुरेसं स्पष्ट असत नाही आणि त्यामुळे आपल्याला खोल खणावं लागतं. शिवाय लोकांमधील आणि परिस्थितीतील चुका शोधण्याची आपल्याला इतकी सवय लागलेली असते की आपलं चांगलं बघायचं विसरूनच जातो. कोणीतरी म्हटलंय, अगदी बंद पडलेलं घड्याळ सुद्धा दिवसातून 2 वेळा अचूक वेळ दाखवतं. एक गोष्ट नीट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा सोन्याचा शोध घेता तेव्हा टनावरी दगड माती बाजूला करावे लागते, पण तुमचा शोध हा सोन्यासाठी असतो, दगड मातीसाठी नाही. नकारात्मक दृष्टिकोन असलेले लोक नेहमीच टीका करत राहतात. काही माणसं काही झालं तरी टीकाच करतात. तुमची कोणतीही बाजू असू द्या, ते नेहमी विरुद्धच बाजूला असणार. अशी माणसं टीकेतून आपली कारकीर्द उभी करतात. ते धंदेवाईक टीकाकार असतात. एखाद्या स्पर्धेत बक्षीस मिळणार असल्याच्या थाटात ते टीका करत असतात. ते प्रत्येक माणसात आणि कोणत्याही परिस्थितीत दोष काढतात. अशा प्रकारची माणसं तुम्हाला प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात आणि कार्यालयातही आढळतील. ते जिथे तिथे दोष शोधतात. परिस्थिती कशी वाईट आहे याची दवंडी पिटत फिरतात. ते आपल्या समस्याबद्दल सगळ्यांना जगाला दोष देतात. अशा लोकांना काम खराब आहे हेच नाव योग्य आहे. ते हॉटेलात जातात, चहा कॉफी स्वतःला बुडवतात, सिगारेटी ओढतात. का? तर मानसिक तणावातून मुक्त होण्यासाठी. त्यांच्या अशा वागण्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या भोवतालच्या माणसांच्या मानसिक ताणात भरच पडते. प्लेगच्या साथीसारखे हे लोक नकारात्मक संदेश पसरवतात आणि या सर्वातून नकारात्मक निकाल यावेत अशी परिस्थिती निर्माण करतात. वाफेवर चालणाऱ्या बोटीचा शोध फुलटन याने लावला. हडसन नदीच्या किनाऱ्यावर तो आपला या नव्या शोधाचं प्रात्यक्षिक करत होता. ते पाहण्यासाठी पुष्कळ लोक आजूबाजूला जमले होते. त्यामध्ये निराशावादी आणि शंकेखोर मंडळी होती. ही बोट कधीच सुरू होणार नाही असं ती म्हणत होती आणि योग काय पहा, ती बोट सुरू झाली. ती बोट नदीतून पुढे जाऊ लागली. हे पाहून ती बोट कधीच सुरू होणार नाही असं म्हणणारे निराशावादी लोक ओढू लागले आणि म्हणाले, ती कधीच थांबणार नाही. काही मनोवृत्ती. काही लोक नेहमीच नकारात्मक विचार करतात. एक होता शिकारी. त्याने एकदा शिकारी कुत्रा खरेदी केला. तो कुत्रा अद्वितीय होता, कारण त्या कुत्र्याला पाण्यावर चालण्याची कला साध्य होती. हा चमत्कार पाहून शिकाऱ्याच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना. आपल्या या विलक्षण कुत्र्यामुळे मित्रमंडळींना चकित करता येईल या कल्पनेने त्याला आनंद झाला. त्याने एका मित्राला शिकारीचं निमंत्रण दिलं. त्यांनी काही बदकं मारली. शिकाऱ्याने कुत्र्याला पळत जाऊन ती शिकार आणण्याचा इशारा केला. कुत्रा दिवसभर पाण्यावरचं पळतं बदक आणत राहिला आणि आपल्या कुत्र्याचा पराक्रम पाहून मित्र आश्चर्य व्यक्त करीत असं शिकाऱ्याला वाटलं. पण त्या मित्राने काहीच विचारला नाही. घरी परत येताना शिकाऱ्याने विचारलं, माझ्या कुत्र्यात तुला काही वेगळेपणा आढळला का? मित्राने उत्तर दिलं, होय. एक गोष्ट लक्षात आली, तुझ्या कुत्र्याला पोहता येत नाही. काही लोक नेहमी नकारात्मक दृष्टिकोन स्वीकारतात. निराशावादी कोणाला म्हणावे? निराशावादी लोक. तक्रार करायला काही समस्या नसेल तर दुःखी होतात. आनंदाच्या क्षणी देखील ते दुःखी असतात, कारण उद्या काय होणार आहे याची त्यांना चिंता वाटते. आयुष्याचा बराचसा काळ ते कुरकुर घालवतात. अंधार किती पडला हे पाहण्यासाठी ते दिवे घालवतात. आयुष्याच्या आरशावर पडलेले तडे नेहमी शोधित बसतात. बिछाण्यामध्ये झोपून मरण पावणाऱ्या लोकांची संख्या अधिक असते हे ऐकल्यावर बिछाण्यावर झोपण्याचे सोडून देतात. उत्तम आरोग्य देखील त्यांना आनंद देऊ शकत नाही, कारण उद्याच आपण आजारी पडू अशी त्यांना भीती असते. परिस्थिती आणखी बिघडेल अशी अपेक्षा करून थांबत नाही, तर समोरच्या गोष्टी बिघडून ठेवतात. आंब्याकडे दुर्लक्ष करून फक्त कोय पाहतात. सूर्य फक्त छाया निर्माण करण्यासाठी प्रकाशतो अशी त्यांची श्रद्धा असते. आनंददायी गोष्टीकडे कानाडोळा करून ते फक्त कटकटींचा हिशोब ठेवतात. कठोर परिश्रमामुळे कधीच इजा होत नाही हे माहीत असूनही निष्कारण धोका कशाला पत्करा असा विचार ते करतात. महत्व दृष्टिकोनाचे पाठ क्रमांक 1 मधील पाठ 1 समाप्त. पुढील भागात तुमच्यासाठी महत्व दृष्टिकोनाचे पाठ 2 घेऊन येणार आहे. प्लीज काही सजेशन असतील तर कमेंटद्वारे शेअर करा. प्लीज like, share and subscribe my channel. Please like, share and subscribe my channel. धन्यवाद.